टीम इंडियाच्या विजयी जल्लोषामध्ये प्रचंड गर्दी झाली होती आणि आता विजयी मिरवणुकीतून परत जाणाऱ्यांची सीएसएमटी स्टेशनवर सध्या जोरदार गर्दी झाल्याचं दिसत आहे। गेल्या काही मिनिटांपासून ही गर्दी वाढत चालल्याचं देखील चित्र आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, किती गर्दी झालेली आहे या क्षणी सीएसएमटी स्थानकावर, नेमकं काय चित्र आहे? नक्की अमोल, आपण जर पाहिलं तर ही दृश्य आहेत चर्चगेट स्थानकाची आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जो टीम इंडियाचा विजय उत्सव होता, जो ज्या ठिकाणी ही रॅली निघाली होती विजयाची, आणि ती त्यानंतर जे आहे हे सगळे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते आता घरी जायच्या दिशेने जे आहेत ते निघालेले, आणि चर्चगेट स्थानकात जी आहे ती गर्दी झालेली पाहायला मिळाली। आणि ही गर्दी जी आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी लोहमार्ग पोलीस असेल, रेल्वे पोलीस असेल, त्याचबरोबर रेल्वे प्रशासन असेल, ते जागोजागी तैनात आहे आणि त्यांच्याकडून योग्य त्या सूचना ज्या आहेत त्या प्रवाशांना दिल्या जात आहेत। कारण की मोठी गर्दी जी आहे ती रेल्वे स्थानकात झालेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्याकडून वारंवार सूचना ज्या आहेत त्या देखील केल्या जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कारण की थोड्याच वेळापूर्वी अशी माहिती देखील मिळते की 3 ते 4 जणांना जी आहे ती भुवळ आली होती, श्वास जो आहे तो घेण्यास त्रास झाला होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात देखील हलवण्यात आल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। मात्र आताचा जर परिसर बघितला तर मोठ्या प्रमाणात जे आहे हे खेळाडू प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे घरी जायच्या दिशेने, आणि गर्दी जी आहे ती स्टेशनवर होताना पाहायला मिळते। त्यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कुठेतरी रेल्वे प्रशासन जे आहे ते प्रयत्न करताना पाहायला मिळते। कारण की ट्रेनमध्ये गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते, चेंगराचेंगरी होऊ नये किंवा एखादा अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासन जे आहे ते खात्री घेताना पाहायला मिळते। वेळोवेळी लोहमार्ग पोलीस असतील, रेल्वेचे टीसी असतील किंवा रेल्वे प्रशासनाकडून अनाउन्समेंट जी आहे ती केली जाते आहे की गर्दीमध्ये चढू नका। बऱ्याच ट्रेन ज्या आहेत त्या लागोपाठ असल्यामुळे कोणतीही घाई गडबड करू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचना ज्या आहेत त्या रेल्वेकडून दिल्या जात आहेत। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता जी गर्दी आहे ती वाढतानाच पाहायला मिळते, कारण की सगळी जी क्रिकेट प्रेमी आहेत ते आता घरी जायच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्यामुळे एकच गर्दी जी आहे ती या चर्चगेट स्थानकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रेल्वे प्रशासन सज्ज असलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते। निश्चितपणे धनंजय, आता जसं तुम्ही म्हणालात की आता ज्यांना इथून पुढे प्रवास करायचा असेल त्यांना आता काय चॅलेंजेस असणार आहेत? ही गर्दी अजून देखील वाढतीये का, आणि साधारण कधीपर्यंत ही गर्दी आटोक्यात येऊ शकते किंवा कधीपर्यंत या गर्दीचा ओघ असा सुरू राहू शकतो? काय अंदाज सध्या वर्तवला जातोय? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता जी गर्दी आहे ती वाढताना पाहायला मिळते, कारण की कार्यक्रम जो आहे तो संपलेला आहे आणि हा ओघ जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा ओघ अजून काही वेळ चालू राहील। त्याचबरोबर आपण महत्त्वाचं पाहिलं तर संध्याकाळची वेळ होती आणि चाकरमानी देखील कामावून सुटले होते, त्यांची एक गर्दी होती, आणि त्यातच जे क्रिकेट प्रेमी आज मोठ्या संख्येने आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हे मरीन ड्राईव्ह परिसरात जमले होते। आणि त्यानंतर हा कार्यक्रम ज्यांना आज जायला मिळालं नाही वानखेडे स्टेडियम मध्ये, जे बाहेर होते, टीम इंडिया वानखेडे स्टेडियमला आतमध्ये गेल्यानंतर जे बाहेर चाहते वर्ग होता तो आता घरी जायला निघालेला आहे, आणि अशातच गर्दी जी आहे ती पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा ही दृश्य मी दाखवू इच्छितो की ही गर्दी आहे ही चर्चगेट स्थानकाबाहेरची आहे, आणि या ठिकाणी रेल्वे प्रशासन असेल, आरपीएफ असेल, यांच्याकडून सूचना करण्यात येत आहेत। वेळोवेळी जे आहे ते प्रवाशांना सांगण्यात येत आहे की गर्दी करू नका, पुढे प्लॅटफॉर्मवर पुढे ही जागा आहे, ट्रेनच्या जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी कोणीही गर्दी करू नये, अशा सूचना ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी देण्यात येत आहेत। आणि या ठिकाणी टीसी असतील, त्याचबरोबर रेल्वे प्रशासन असेल, हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते लाऊडस्पीकर वरून या ठिकाणी सूचना करतात। आणि त्यामुळे मला वाटतं शेवटच्या ट्रेन पर्यंत हा ओघ गर्दीचा असा सुरू राहणार आहे। हळूहळू लोक रेल्वे स्टेशनकडे वळतायत आणि त्यामुळे आता इथून पुढे शेवटच्या ट्रेन पर्यंत हा गर्दीचा ओघ असा सुरू राहील असं दिसतंय। धन्यवाद तूर्त धनंजय या सविस्तर माहितीबद्दल।